रोजच्याप्रमाणे दिवसाची सुरुवात ही आपल्या झुंबा क्लासला जाऊन झाली. मस्त गेलो, एनर्जेटिक मस्त असा वर्कआउट केला आणि मग सगळ्यांनी ठरवलं की आज नाश्ता बाहेरच करू. मग कमी तेलातले व्यवस्थित पोहे, साधा नाश्ता केला, चहा घेतला आणि घरी आलो. घरी आले मी माझ्या, ते त्यांच्या घरी गेले सगळे आणि मग फ्रेश झाले, लागले स्वयंपाकाला. आपलं पहिलं काम तेच आहे ना. मग चला चलो अशी जी मी साईन केली आत्ता, ते कुठं जायसाठी नाही, स्वयंपाकाला चलो. मग स्वयंपाक करून घेतला. गरगट्ट्याची भाजी केली होती. पालकाचा गरगट्टा बहुतेक सगळ्यांना माहीत असेल, फक्त नावं वेगवेगळे असतात प्रत्येक भागात. मग वेळामावशी आली आहे ना 2 दिवसावर. जसं की मी म्हणलं की मराठवाड्यामध्ये वेळामावशीला जरा जास्तच महत्त्व आहे, खूप म्हणजे असं एखादा सण जसा साजरा करतो आपण तशी साजरा केली जाते. मग आईने सकाळ सकाळी जाऊन भरपूर भाजीपाला घेऊन आल्या होत्या आणि मग तो आम्ही सगळा नीट करून ठेवला. मग ह्यांनी कॉफी केली होती, मी त्यांच्यासोबत कॉफी घेतली आणि मग चालली होती कामे. मग वर गेले होते मी टेरेसवर. सगळं झाल्यानंतर तर या वरून टेरेसवरून बसणाऱ्या ह्या आमच्या गल्लीतल्या सगळ्या मैत्रिणी बसल्या होत्या. लसूण सोलत गप्पा पण झाल्याच पाहिजेत ना, वेळामावशीतच लसूण सोलत आहेत त्या पण. मग मी थोडंसं अभ्यासाला गेले होते, तर ही मनीम्याव आणि तिची पिल्लं वरती आली होती. पण ते मला बघून खाली गेले, कारण की माणसं असतात ते हे थांबतात कुठे, इकडून तिकडून पळत राहतात. मग मी थोडासा अभ्यास केला, सगळ्यातून वेळ काढून अभ्यास पण झालाच पाहिजे ना. मग अभ्यास केला आणि भेटू लवकरच एका व्लॉगसोबत. बाय.